बोला तर ना. ताई आज स्पेशली इंटरेस्टिंग टॉपिक घेतलेला आहे. हा हा. तर तो टॉपिकचं नाव आहे नेपाळमध्ये असलेले गणपती. अच्छा. मी हा नेपाळमध्ये गेलेले होते ना. हा 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 मग हा. तिथं मला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मी भक्तीपूर आलं किंवा काठमांडू आलं किंवा तुमचं वेगवेगळ्या ठिकाणी फिरले ना मी. हो हो हो. मग तिथं वेगवेगळ्या ठिकाणच्या मला मूर्ती मिळाल्या. हा म्हणजे हा त्याचे फोटोग्राफ्स मी घेतले. हा हा आणि मग मनामध्ये विचार आला की आपल्या गणपतीच्या ज्या मूर्ती असतात किंवा आपल्या देवळामध्ये असतात हा हा हा. आणि त्या नेपाळमध्ये असलेल्या याच्यामध्ये काय म्हणजे काय फरक काय? हा हा. डिफरन्स आहे, फरक आहे तो. मी हम्म. प्रत्यक्ष हे केला. आणि हा. ताई दुसरी गोष्ट म्हणजे मी उद्या जे करणार आहे, कारण तिथं वेळोवेळी कसं आहे, तिथं खूप म्युझियम्स होती. अच्छा. आणि हा. त्या म्युझियम्स मध्ये त्यांनी गणपतीची हम्म नेपाळी पेंटिंग्स होती, त्याच्यावर मी हम्म. उद्या देईन हा हा. तुम्हाला. आज मी तुम्हाला हम्म बरं इंडियन हम्म. आणि नेपाळी गणपतीचा हा फरक हा असा आहे. हा हा तर हा. सेवेकरांना मी सांगू इच्छिते हम्म की वेळोवेळी तुम्हाला माहित आहे की हिंदू धर्म पूर्वीच्या काळी हम्म. आपल्या भारताची कक्षा खूप मोठी होती. हो हो तर हो. ती नेपाळमध्ये होती, हम्म इकडं बांगलादेशकडं होती, हम्म. इंडोनेशियामध्ये होती, हा हा कंबोडियामध्ये होती. म्हणजे हे सगळे जे आहेत, हा हे हा. सगळे हिंदू राष्ट्र आहे. बरोबर. आणि जिथं जिथं हिंदू राष्ट्र आहे, हा. तिथं तिथं आपल्या गणपतीची खूप पूजा अर्चा होत असते. बरोबर. हा हा. तर आपल्या इथं गणपतीला काय काय वेळा एक डोकं असतं, एक वाहन असतं. तर हम्म. तसं नेपाळमध्ये गणपतीला हेरंब म्हणतात. अच्छा. तर हा. गणपतीला हेरंब म्हणतात हम्म. आणि त्याला 5 डोकी आहेत. आपल्याकडे पण हेरंबा आहे ना ताई. आहे पण, आणि दुसरी गोष्ट आपला जो गणपती आहे तो हम्म. मूषकावर हो हो. हे आरूढ होतो. हा. पण तिथं जो आहे तो सिंहावर आढळ आहे, हो का, त्याच हे झालेला सिंहावरचा आहे. हा, आरूढ. ते हम्म. आरूढ होतो तो. तर हम्म. त्याच्या याच्यामध्ये तुम्ही कधीही ताई तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 गणपतीचे हे पाठवलेत वेगवेगळे. हो काय. अच्छा. हा, फोटोग्राफ्स पाठवलेत आज सकाळी. तेवढं हम्म. ज्यावेळी तुम्ही हे व्हिडिओ हम्म. बनवाल त्यावेळी ते पाठवा. हा हा. बर, दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, आपल्या इथं कसं आहे, आपल्या इकडं एक डोके एक उंदीर वाहन असे आहे. हा हा तर हा. याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर गणपतीमध्ये बरं लेफ्ट आणि राईट साईडला 2 लेडीज असतात. तर त्या गणपतीच्या बायका आहेत. एक सिद्धी, दुसरी रिद्धी असं म्हणतात रिद्धी त्याला. सिद्धी आहे. हा. रिद्धी सिद्धी आहेत. हम्म. पण नेपाळमध्ये काय आहे, गणपतीच्या याच्यामध्ये हम्म. एका लेफ्ट हँड साईडला हम्म. एक देवता आहे. तर ती शक्तीची देवता म्हणतात तिला. अच्छा अच्छा अच्छा. हा, शक्तीची देवता असं म्हणतात. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथं आपण बौद्ध धर्म वेगळा मानतो. हा 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 हा. आपले बाकीचे धर्म सगळे, हिंदू धर्म वेगळा, बौद्ध धर्म वेगळा असं मानतो. हो हो पण नेपाळमध्ये कसं आहे, हो. बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मामध्येच बौद्ध धर्म येतोय. ओ. हा अच्छा. हा, बौद्ध धर्मामध्येच हिंदू धर्म येतोय. अच्छा. हा, आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हम्म. ती लोक जे बौद्ध धर्म म्हणजे श्री गणेशाची जी आहे उपासना, हा पूजा हा अर्चा आहे, हा ते हा. बौद्ध लोकही करतात, हिंदू अच्छा. लोकही करतात हम्म. आणि तिबेटियन लोकही करतात. म्हणजे ओ. तिन्ही टाईपचे लोक जे आहेत हा, ते ते करतात. विघ्न विनायकाची तिथं पूजा हम्म. करतात. म्हणजे हम्म. ते इट इज द पार्ट ऑफ बुद्धिझिझम ऑल्सो, बघा असं आहे तिथं. किती छान ना. हा, आणि याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं वेगवेगळ्या हम्म. याच्यामध्ये हम्म. मी गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत, हा तर ते नॉर्थ इंडियामध्ये आपण गेलो हा तर ते त्या नॉर्थ इंडियामध्ये कसं आहे, हा नृत्य गणेश असं म्हणतात. हा. हम्म. गणेशाचं नृत्य करायला लागलं. हो. मग त्या, हा, नृत्य गणेश. मग हा. तिथूनच नॉर्थ इंडिया मधूनच हम्म. आपल्या
नेपाळमध्ये आलेला आहे, नृत्य गणेश केलेला आहे. एक पाय हं, वरती एक पाय खाली हं, असा हं, हे हं, करून नृत्य करणारा गणेशची आपल्याला हं. प्रतिमा दिसतात. अच्छा. हं, तर याच्यामध्ये ज्यावेळी मी हे हं, केलं, हं, ज्यावेळी मी अभ्यास केला त्याचा, हं, तर त्यामध्ये म्हणजे नेपाळच्या गणेशामध्ये मला खालील गुणधर्म आढळले. हं, एक तर त्यांचं एलिफंट हेड आहे, हं. पण आपल्या याच्यामध्ये जे असतं, आपल्या मूर्तीमध्ये ते फुगीर आहे. हां, हां, हां. बरोबर. पण नेपाळी याच्यामध्ये ते फुगीर नाही आहे. त्यांच्यामध्ये बुद्धिस्ट जे आहेत, हां, हां, हां. त्याचा प्रभाव पडल्यामुळे साधारण चपट्या टाईप मध्ये लिंबोळ्या लिंबोळ्या असं लांब सडक हे आहे. हो. अच्छा, अच्छा. हं, हा, याच्यामध्ये बघा ना तुम्ही, मी हं. तुम्हाला पाठवले बघते, दहा बघते. हं. 10 का 11 फोटो पाठवले त्यामध्ये. अच्छा. हं, हं. त्याच्यामध्ये बुद्धिस्ट जे आहे, बुद्धिझमचा झाक आपल्याला मिळते त्या हां. याच्यावर. हां, हां, दुसरी हां. गोष्ट आहे ना, हं. आपल्या इकडे बघतो की एक हातवाला, म्हणजे 2 हातवाले गणपती असतात. पण हां, हां. इथं नेपाळमध्ये त्याला 8 हात असतात, 12 असतात, 16 असतात. हो का? म्हणजे ते हां, हां. काय असेल म्हणजे जशी घडवेल त्याप्रमाणे. अच्छा. हा, आणि आता त्याच्यामध्ये आपल्या इकडं कसं आहे, गणपती हा एकदंत आहे, म्हणजे एक दात त्याचा मोडलेला आहे. हां, हां, हां. हा, आणि दुसरं गोष्ट तुम्ही बघितलं की त्याचं पोट असं मोठं आहे. हां, हां, हां. आणि तुम्ही ते नेपाळमधल्या गणेशाची मूर्ती पाहिल्या की त्याच्या प्रत्येक हातामध्ये कुऱ्हाड आहे. हो. हां, असं हां. परशू आहे, आणि दुसऱ्या हातामध्ये हं. मोदक आहे, म्हणजे स्वीटनेस आहे हं, तुमचं. हं. ओह! आणि याच्यामध्ये तो जो गणपती आहे तो कमळावर किंवा सिंहासनावर आरूढ झालेला आहे. अच्छा. हा, आणि बरं, दुसरी कमळावर सुद्धा? कमळावर सुद्धा आरूढ. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हं. एक दोन मंदिरामध्ये जे फोटोग्राफ्स आहेत, हां, ते हां. कमळावर म्हणजे आरूढ झालेल्या गणपतीचे आहेत. अच्छा. आणि नॉर्मली कसं आहे, गणपती हा बाल अवतार मध्ये तिथं असतो. ओके. हं, आता हं. याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये कसं आहे, हं. एकतर आपण गणपती हं. याचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बनवतो, हां, हां, हां. किंवा मार्बल पासून बनवतो, हां, हां, किंवा हां. याच्यापासून पंचधातू पासून, सोन्यापासून, चांदीपासून हो, बनवतो. हो, 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 हो. पण नेपाळमध्ये तसं नाही आहे. नेपाळमध्ये एक तर ते लोक दगडाचं बनवतात, किंवा हं. दुसरी वुडन म्हणजे लाकडाचं बनवतात ओह! त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये मी एक फोटो टाकलेला आहे, त्यांची मंदिरं कशी असतात याच्यामध्ये नेपाळमध्ये, हां, तर हां. लाकडाची बनलेली असतात, म्हणजे 2 मजली, 3 मजली, 4 मजली असं. आणि त्याचे ओह! याच्यासारखी असतात, ते चायनीज लोकांचा जसं उतार असतो की नाही, हां, 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 हां. म्हणजे वरती बघितलं तर ते उतार असं असं असतो ना, हां, 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 त्या हां. टाईप मध्ये ते त्यांचे देवळं आहेत. आपल्याच देवळासारखी नाही आहेत तिथं. अरे बापरे! आणि त्याचे पण फोटो त्याच्यामध्ये, पाठवलेत का तुम्ही? हा, मी तुम्हाला सकाळी अच्छा, अच्छा. पोस्ट केले, तुम्ही बघा ते तरी. बरं, बरं. हां. आणि त्याच्यामध्ये वुडन टाईपचे हे हं. आहे. तर हं, आता सर्वांना मी हं. हे सांगेन की सेवेकरांना, गणेश आणि गणपतीमध्ये काय फरक आहे. अच्छा. हां, हां. तर आपल्याला माहित नसतं, काही लोक म्हणतात गणेश, काही म्हणतात गणपती. हां, हां. तर ते गणेश हा हं. संस्कृत शब्द गणेशापासून तयार झालेला आहे, आणि त्याला पिल्लेयार म्हणतात. पिल्लेयार ओह! हा साऊथचा शब्द आहे. अच्छा. हां. आणि गणपती हा जो हं. आहे आपल्या हिंदू कल्चरमध्ये आहे, हं, तर हं. तो सर्वोच्च देवता आहे त्याची. हिंदू धर्मामध्ये ओह! सर्वोच्च देवता बरोबर. आहे. हो, हो. आणि त्याची आपण ज्यावेळी पूजा करतो, त्यावेळी त्याला आपण फ्लावर्स, म्हणजे आपण त्यांना फुलं घालतो, हां, हां. त्याला नैवेद्य दाखवतो, आणि हं. फळं दाखवतो वेगवेगळे. हं, हं. आता याच्यामध्ये तुम्ही अ, हे केलं तर ताई, हं, गणेश हा म्हणजे हं. गणांचा जो ईश्वर आहे, हां, मुख्य हां, आहे, हां. तो गणेश आहे. हां, हां. आणि गणपती म्हणजे गणांचा जो पती आहे.
अच्छा. तो गणपती दोन्हीकडे गण. आता हा हा तुम्हाला गण असं बघितलं असेल. आता गण म्हणजे काय? हा आता तुम्ही गणपती बाप्पाची हा जर इतिहास पाहिला हा तर गणपती बाप्पाला सिक्युरिटीसाठी म्हणजे पार्वती मैयाच्या सिक्युरिटीसाठी हा त्यांनी हे केलेलं. बरं आपलं शंकरांनी नेमलेलं होतं. हा हा तर त्याच्यामध्ये कसं आहे, तर हा त्याच्यामध्ये गण म्हणजे काय आहे हा की याची शंकराची जी सिक्युअर म्हणजे त्यांची सिक्युरिटीसाठी त्यांची सुरक्षेसाठी गण आहेत म्हणजे सेवक आहेत. हा 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 त्या हा. सगळ्यांचा मुख्य हा गणपती आहे. अरे त्याचा बापरे. गणांचा पती ईश्वर आहे. म्हणजे ओ. त्याचा सगळ्यांचा मुख्य आहे. हा हा आणि याच्यामुळे काय होतं की हा याला याची उपासना केल्यामुळे हा. आपल्याला सुख समृद्धी आणि संकटांचा नाश होतो. हो खरं. असं आहे त्याच्यामध्ये. हा आता याच्यामध्ये बघितलं ताई तर हा याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्या नेपाळमध्ये 4 मेन देवळं आहेत. हा तर त्यामध्ये एक आहे अशोक विनायक आहे. हा दुसरं सूर्य विनायक आहे. हा बरं. तिसरं रक्त विनायक आहे. अरे बापरे. हा आणि चौथं जल विनायक आहे. आणि हो चौघांचे मी तुम्हाला फोटोग्राफ्स पाठवले आहेत. हो. अरे म्हणजे की वा. ते ऍक्च्युली हा ते देवळं आहेत त्यातले आतले जे मूर्ती आहेत त्याचे पाठवले आहेत. हा आता अशोक विनायक आहे. हा तर तो जो आहे तो सुख समृद्धीसाठी हे करतात. हा आता सूर्यविनायकाचं जे मंदिर आहे ते 1500 वर्षापूर्वीचं आहे. अच्छा. हा हा आणि ते त्यांच्या राजानं बांधलेलं. तर ते सम्राट अशोक ते हा पूर्वीचे जे आहेत हिंदू राजे त्यांनी बांधलेलं आहे ते मंदिर. हा हा आता रक्तविनायक आहे तर तो आरोग्यासाठी लोक त्याच्यावर हे करतात की जातात तिथं की आजार कुठले असेल तर ते हा. त्यामुळे हे होतात नाहीसे होतात. हो हो. आणि हा जलविनायक आहे. हा. तो स्वतः निर्माण म्हणजे स्वतः स्वयंभू आहे तिथं. ओ. आणि तिथं स्वयंभू असल्यामुळे हा त्यानं तिथं स्वतः प्रगट झालेला आहे. हा हा आणि दुसरी गोष्ट मी बघितलं की मी ते तिथं त्यांना विचारलं की ते बरं तिथं मी म्हटलं तुम्ही ह्याच्यामध्ये नेपाळमध्ये विचारलं त्या पुजाऱ्यांना की तुम्ही किती दिवस साजरं करता. ते म्हणाले आमच्याकडे एकच दिवस असतो गणपती उत्सव. अरे. आपल्यासारखे 10-10 दिवस नसतात अच्छा तिथं. अच्छा अच्छा. हा 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 ते भद्र शुक्ल जे असतं पक्ष हा. त्याच्या चौथ्या दिवशी असतं तिथं. ओ. एकच दिवस ते साजरं करतात बापरे. गणपतीचं. आणि हम्म. त्यांची तरा सुद्धा वेगळी आहे ताई. हा ते साजरं करण्याची वगैरे. ज्यावेळी मी बघितलं ते गणपतीचं वगैरे वेगवेगळ्या. आता तिथं मी बघितलं मी काठमांडू मध्ये सुद्धा बघितलं होते मी. हा हा काठमांडू मध्ये होते पोखराला होते परत तिथं हा मोठं जे भगतपूर आहे म्हणजे तिथं म्हणजे इट इज हा आपल्या स्टॅच्यूज म्हणजे जवळजवळ हजारो त्यांनी त्या राजाने तिथं देवळं बांधली वेगवेगळ्या देवतांची. अरे वा. हा आणि तिथं तुम्ही हरे राम हरे कृष्ण हे जे आहे याचा पिक्चर बघितला असेल की देवानंदचा. हा हा माहित तर आहे. त्याचं सगळं जे शूटिंग आहे ते भगतपूरला झालेलं आहे. ओ. मग त्यामध्ये ते 3-4 मजली जे देवळं दिसतात ते सगळे तिथलेले आहेत. तर हो. तर तिथं गेल्यावर बघितल्यावर मला थोडंसं वाटलं म्हणजे ज्यावेळी मी ते देवळं बघायचे ना गणपती या टाईप मध्ये चपटा असा हे असं निमुळत्या याची सोंड हा वगैरे ते हा हा बघितल्यावर मला आपल्या इथले गणपती बाप्पा आठवायचे. मग ती म्हटली हे पण नंतर लक्षात यायचं की मी भारतामध्ये नाहीये मी नेपाळमध्ये. म्हणजे असं तिथं असताना नाही म्हणजे सगळं असं कंपॅरिझन मनात नकळत कंपॅरिझन यायचं नाही. हे असे हा कसं देवळाचे फोटो हे असं कसं. हा आणि हा आपल्याकडं गणपती
याच्यावर बसलेला असतो उंदरावर, इथं सिंहावर कसा बसलेला हा, आहे वगैरे, हा, हे सगळे मनामध्ये यायचे माझ्या प्रश्न. हा, मग हा. नंतर मनात यायचं की मी भारतामध्ये नाहीये, मी नेपाळमध्ये आहे. ओ. त्यामुळे त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, जे काय असेल ते करतायत ना गणपतीची पूजा, चला. बरोबर बरोबर. गोष्ट खरं. वेगळी. मग ते आज मी खास तुम्हाला हे करणार, नाही, खूपच म्हणजे सुंदर. हे म्हणजे करायचं कोणालाच होतं. माहिती नसेल असं. आणि ताई उद्या मी एक करणार आहे. उद्या जे ऍक्च्युली तिथं मी बघितलं तर म्युझियम्स मध्ये जे पेंटिंग्स होते गणपतीचे वगैरे, हा हा ते हा. खूप सुंदर आहे. त्याच्यावर मी उद्या देणार आहे. अरे एक वा. दुपारी मी तुम्हाला ते फोटोग्राफ्स मी पाठवते तुम्हाला, आणि हा. मग साधारण 7, 7:30, 8च्या दरम्यान देईन मग बरं. त्याच्यावर चालेल. याच्यावर. तर हो ताई हो. सेवेकरांना मी हे करते की आपण जे देवता असतो त्याच्या व्यतिरिक्त ही दुसरी जगामध्ये लोक हे करतात, नाही, ते श्रद्धा आहे समजून ना, श्रद्धा घेण्यामध्येच आहे. मजा आहे. खरंच हम्म, आहे. खरंच. हेच आनंद आहे ना, की बरोबर बाबा आहे. दुसऱ्या राष्ट्रातली हा. हिंदू राष्ट्र कशी पूजा करतात हो वगैरे. हो. पण किती तर छान वाटलं ऐकायला हे. खूप तर मस्त ताई वाटलं. मी जवळजवळ 10-12 फोटोज तुम्हाला टाकलेले आहेत. ते बरोबर. याच्याबरोबर हे शेअर करेल. टाकून द्या. नक्की नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ ताई.